स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. निधी, एवढी मोठी गोष्ट तुम्हाला सांगितली का नव्हतीस? कशासाठी सांगायची? अगं, मी तुझा नवरा आहे. होतास. ही सगळी नाती तूच संपवलीस, अगदी सहजपणे डिवोर्स पेपर्सवर साईन करून. पण आपल्याला मूल होणार आहे हे तुम्हाला सांगितलंच नव्हतंस. अच्छा, म्हणजे माझ्यासाठी नाही तर मुलासाठी तू इथे आलायस. नाही, पण काळजी करू नकोस, मी या मुलाला जन्म देणार नाही. काहीतरी काय बोलतेस सुनिधी? हे बघ, तू जर का घरी यायला तयार असेल तर मी तुला न्यायला आलोय. अनीश, मैं एहसान बनकर तुम्हारे घर नहीं आना चाहती. काय बोलतेस सुनिधी? त्या दिवशी मी परत येण्यासाठीच आलेले होते अनीश, पण तुम्ही सगळेजण फक्त अवंतिकाविषयीच बोलत होता. तुम्ही जर काय तिला विसरू शकणार नसाल तर मी तिथे येण्याचा काय उपयोग आहे? अगं, पण विषय निघाला तर बोलायचं नाही. ठीक आहे, मग तू फक्त तिच्याबद्दलच बोल. डोंट बी सिली निधी. हे बघ, यापुढे त्या घरात जर काय अवंतिकाचं नाव निघणार नसेल तरच मी तिथे येईन. इट्स नॉट पॉसिबल. शी इज माय फ्रेंड. मी तिला फोन करणार, तिच्याशी बोलणार आणि माझ्या मदतीची तिला गरज लागली तर मी तिला मदतही करणार. ठीक है, अगर ऐसा है तो मेरे वहां आने का कोई मतलब नहीं. निधी, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? शी इज जस्ट अ गुड फ्रेंड ऑफ माइन. हे बघ, मला काय कळायचंय ना ते कळलंय. निधी, तू असा हट्टीपणा का करतेस? तुला माहितीये, आज मी इथे आलोय ते सुद्धा अवंतिकामुळेच. कशाला खोटं बोलतोय अनीश? अगं, खोटं कशाला? ठीक आहे, तुला यायचं नसेल तर नको येऊस. पण जेव्हा तुला वाटेल यावंसं तेव्हा ये. आम्ही सगळेजण तुझी वाट बघतोय. अरे गीता, काहीतरी खायला दे ना, भूक लागली का? अगं, हे काय अजून काहीच केलं नाही? गीता, लक्ष कुठे आहे तुझं? आपल्याला मूल होणार याचा आनंद अनीशला होऊ नये, इस तरह से बिना बताए कहाँ गायब हो गया वो? मेरे तो समझ में कुछ नहीं आता. इस तरह से क्यों बिहेव करता है? कहाँ गया होगा वो? गीता, थांब, तू काळजी करू नकोस. तो आला की मी त्याच्याशी सविस्तर बोलेन. अगं, किती झालं तरी निधी आपली सून आहे.
तिला होणारं मूल हे आपलं ग्रँडचाइल्ड असेल. त्यांना असं आपण वाऱ्यावर सोडून द्यायचं का? हो राम, मला सुद्धा आता स्वप्न ना नातवाचीच पडायला लागली आहेत. ते मूल कसं असेल, कसं दिसेल, काय करेल, आपण त्याला कशा गीता, दिवसा स्वप्न बघायची सोडून दे. हं? मला आता विचार करायचा आहे की अनिशशी मी कसं बोलू. राम, काही करा, काहीही करा, आपणच आपल्या मुलांना एकत्र आणायला हवं. हो गीता, नक्कीच. मला आता कळतंय की अनिशची जर यात एवढी चूक नसली तरी निधीची बाजू आपण समजून घ्यायला हवी होती. आपलं चुकलंच. तरी अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण दोघं नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढू आणि त्या दोघांना एकत्र आणू. सौरभ, तुम्ही अवंतिकाला फोन केलात? मग एवढं सगळं झाल्यानंतर मी आता काय पुन्हा फोन करू? तरी प्रयत्न तर करायलाच हवा ना. त्या दिवशी तिने मला जे सुनावलं त्याच्यानंतर मला नाही वाटत ती परत येईल. मामा, अभिषेक, तुम्ही आणि अश्विनी पण प्रयत्न करायला हवा तिने परत येण्यासाठी. मामा, आधीच त्या दोघी मला या गोष्टीसाठी ब्लेम करतायत की मी त्यांना हे सगळं खूप आधी सांगायला हवं होतं. आणि मुळात मलाच जी गोष्ट पटत नाहीये ती मी त्यांना काय सांगणार. हे बघ सौरभ, तू चुकलायस आणि तुझ्या चुकीचं समर्थन मी नाही करणार. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की अभि परत येईल तर तसं होणार नाही. शी इज नॉट गोइंग टू कम बॅक नाव. मलाही तसंच वाटतंय. मला नाही वाटत ती परत येईल. आय डोंट थिंक सो. पैसे वहिनी साहेब आल्या. अभि, आलीस तू? तुम्ही आधी कळवलं असतात ना तर आम्ही गाडी पाठवली असती तुम्हाला घ्यायला. आता मुलांना घेऊन आलंय, आधी ओवाळून मग. रुक्मिणी, आउट हाऊस उघडून द्या. आउट हाऊस? आम्ही आउट हाऊस मध्येच राहणार आहोत. आउट हाऊस मध्ये कशाला? रुक्मिणी, कशाला आउट हाऊस मध्ये? सौरभ, त्या परत आलेत हे काय कमी आहे का? त्यांचा राग मात्र अजून निवळलेला दिसत नाही. अरे निखिल, अवंतिका खरंच परत आली? हो. का? कशी काय? मलाही माहित नाही. आय मीन, हा निर्णय तिने कसा घेतला, आय डोंट नो. सरप्राईज. हो ना, आश्चर्यच आहे. मी पण एक्सपेक्ट नव्हतं केलं असं काही होईल. हो ना, सगळ्यांना धक्का बसला असेल नाही? दादा, तुम्ही गप्प का? अवंतिका सहज परत आलेली नाही. म्हणजे ती सहज हार मानणारी मुलगी नाहीये. निखिल, तुला माहित असेल ना, अवंतिका बोलली असेल ना तुझ्याशी काही? अगं नाही, म्हणजे या विषयावर काही आमचं बोलणंच झालं नाही आणि मी सुद्धा तिला काही विचारलं नाही. ट्रॅव्हलिंगने खूप थकायला झालंय मला. मी फ्रेश जरा आधी होऊन घेतो. आपण नंतर बोलूया. हा, सी यू लेटर. आई, मी जेवणाचं जरा बघते. स्ट्रेंज. मस्त डॉक्टर सौरभ. कशासाठी आली असेल ती परत? काय असेल तिच्या मनात?
अरे पुत्र, कहाँ गए थे तुम? हाँ? मैं कितनी टेंशन में आ गई थी। इस तरह से बिना बताए गुस्से होकर कहाँ थे तुम? बताओ ना। थांब, आत्ता तर तो आलाय. किती प्रश्न विचारशील? मामा, मी निधीला घ्यायला गेलो होतो. हो, पण ती माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. म्हणजे? मामा, मी तिला म्हटलं चल घरी चल. म्हटलं मला का नाही सांगितलंस हे सगळं? तर म्हणाली जर आपण एकत्र राहणारच नसू तर मूल हवंच कशाला. खूप बडबडली. पण ती असं बोलूच कसं शकते? काही झालं तरी मी त्या मुलाचा बाप आहे. माझा सुद्धा त्याच्यावरती हक्क आहे. पण मी तरी तिला काय सांगणार? मला अधिकारच नाहीये. अनीश, राम, ये क्या हो गया? इतना सब कुछ होने के बाद भी वो उसे लेने गया और निधि तो। मैं इस तरह अनीश को नहीं देख सकती। मैथिली, 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 काय झालं काका? हे आता धनाजी भेटला होता बाजारात. त्याने काहीतरी भलतीच बातमी सांगितली. म्हणजे? वहिनी साहेब परत आले. हो ना, मला बी आश्चर्यच वाटलं पहिल्यांदा. हे आणि कसं काय? बहिणी परत आल्या? आणखीन काय म्हणाला धनाजी? तो म्हणला वहिनीबाई म्हणल्या घरात राहणार नाही, आउट हाऊस मध्ये राहील. आउट हाऊस मध्ये? याचा अर्थ काय? मला तर काय बी कळना बा. पण पण वहिनीबाईंच्या मनात काय ते बी कळना. बघ, दुसरी बाई असती ना मला अजिबात आश्चर्य वाटलं नसतं. पण वहिनी साहेब परत आल्या. काय करतेस? सौरभला फोन. इडीबिडी झाली काय ती? आत्ताच फोन करू नको, जरा 2-3 दिवस थांब. अरे पण काका, अगं तू ऐकत का नाहीस माझं? तू आत्ता काहीतरी बोलायची, त्यांनी तिकडून काहीतरी बोलायचं, मग परत तू रडत बसायचं. त्यापेक्षा थांब 2-3 दिवस. बघ, तिथं काय काय घडतं ह्याचं मी माझ्या परीनं पूर्ण माहिती काढायचा प्रयत्न करतो. पण तू फोन करू नको. वहिनी साहेब परत आल्या, त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गौड बंगाल असलं पाहिजे. झोपली दोन. आवी, काय शॉक बसला होता सगळ्यांना तुला इथे बघून? लग्न होऊन मी इथे आले तेव्हा किती कौतुक झालं होतं माझं. हे असं आउट हाऊस मध्ये राहायची वेळ येईल असं कधी. अवी प्लीज. अवी, कशी आहेस तू? अगं किती दिवसांनी. तू कशी आहेस? मला इतका आनंद झाला ना तुला इथे बघून. अगं मला सारखं वाटत होतं की तुझ्याकडे यावं, तुझ्याशी खूप गप्पा माराव्या, तुझ्या बरोबर बसावं. तू बरी आहेस ना? तू अशी अचानक येशील असं वाटलंच नव्हतं ग. मला इतकं आश्चर्य वाटलं. याचा अर्थ तू सौरभदाना माफ केलंस? तुला वाटतं मी त्याला माफ केलं असेल?
मग अभि तरी सुद्धा माझी तर इथे पाऊल पण टाकायची इच्छा नाही. अभि तू नीट काय ते सांग, मला काही कळत नाही. अवी, आशू, आम्हाला सगळ्यांना तिचा निर्णय पटलाय. तुला काय वाटतं? मी आहे तुझ्या बरोबर अभि. It's really surprising. I never expected अवंती परत येईल. त्या दिवशी तर केवढी चिडली होती आणि कदाचित झाला असेल राग शांत. पण मग असा आउट हाऊस मध्ये राहण्याचा हट्ट का? तर ती जिद्दी आहे. पटकन हार मानल्याचं ती कदाचित दाखवणार नाही. हे सगळं तिने लगेच विसरून जावं असं अपेक्षा करणं चुकीचं आहे. आय मस्ट गिव्ह हर सम टाइम. मला पेशन्सने वागायला हवं. अवंती परत येईल, नक्की परत येईल. अवी परत गेलीये खरी, मला भीतीच वाटते. इथं काय घडेल कुणास ठाऊक. तिथे आशू आहे, सुरुची आहे, निखिलही आहे. या सगळ्यांना ती तिथे गेल्याचा आनंदच झाला असेल. आणि आता भीती वाटायला हवी ती त्यांना, आपल्याला नाही. ती तिथून परत जाऊ नये म्हणून सगळे तिच्याशी नरमाईनेच वागतात. त्या बाईचा ना काही भरोसा देता येत नाही म्हणून भीती वाटते. आणि सौरभ तरी किती काळ सहन करेल? तेच पाहायचंय आता. खरंच तिनं परत जायची काही गरज तरी होती का हो? नाहीतरी एवी तेवी डिवोर्सच जर घ्यायचं. अरविंद, काही कळतच नाही का कधी कधी. सुलभा, आपल्या संपूर्ण दीक्षित घराण्यात आजपर्यंत कुणाचाही घटस्फोट झालेला नाही. परवा शरदचा फोन आला मला, त्याला सगळं सांगितलं मी. त्याचा तो विश्वासच बसेना. तो म्हणाला, अरे उलट आम्ही इथे विचार करतोय की अवंतिकाने नशीब काढलं, सगळ्यात चांगलं स्थळ तिला मिळालं. लग्न समारंभ केवढा थाटात झाला होता, डोळे दिपून जातील असा. म्हणाला की अवंतिकाचा तो आनंदी चेहरा अजून डोळ्यासमोरून हलत नाही. तिला कोणी कधी रडताना आपल्या घरात पाहिलंच नव्हतं ना ग. म्हणाला, अरे तू आणि वहिनी तिथे कसं काय करतात? घरातल्या सगळ्यात हुशार, सगळ्यात सुंदर मुलीच्या नशिबी हे असं यावं. त्याला म्हटलं, शरद, कदाचित असं असावं की असामान्य व्यक्तीच्या नशिबी असामान्य दुःख येत असावं. खरं सांगतो सुलभा, दुःख नाही, मला संताप येतो कधी कधी. असं वाटतं त्या जहागीरदारांना कोर्टात खेचावं आणि त्यांच्या तथाकथित प्रतिष्ठेची लक्तरं वेश्येवर टांगावीत.
आपण फक्त संतापच करू शकतो. सगळं दुःख अवहेलना जी काय ना ती फक्त मुलीच्या आईच्या नशिबी. कधी कधी वाटतं मुलींना जन्म देणं म्हणजे प्रत्येक प्रकारे दुःखाच्या खाईत लोटण्यासारखे. मनात फक्त एकच प्रश्न येतो, ती इथे परत आली की पुढं काय?